नमस्कार मित्र, मी दीपक खंडरे DNS कोचिंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे वर्ग 10वी ही वर्ग समीकरणाची अवयव पद्धत आपल्याकडे सादर करत आहे। तरी आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करावे। तर लक्ष द्या मित्र, अवयव पद्धत वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत सोडत असताना तर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप हेच आपल्याला आले पाहिजे। ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणामध्ये प्रथम दिलेल्या समीकरणात रूपांतर करावे। नंतर आता लक्ष द्या, सोडवण्याची ट्रिक काय। मी एक साधं समीकरण घेतो, x चा वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0। तर मित्र लक्ष द्या, सगळ्यात अगोदर टार्गेटला जायचं c च्या जागी असलेले चिन्ह। तर c च्या जागी काय आहे, धन। ज्या वेळेस c च्या जागी धन असते त्यावेळेस दोन्हीही अवयव हे ऋणात असतात किंवा दोन्ही अवयव धन मध्ये असतात। तर हे चेक करण्यासाठी आपण सर्वप्रथम b च्या जागी असलेला सिम्बॉल चेक करावा। आता b च्या जागी काय आहे, ऋण आहे, त्यामुळे आपले दोन्ही अवयव कशामध्ये असतील, ऋणामध्ये असतील। मग त्यासाठी प्रथम a व c च्या जागच्या अंकाचा गुणाकार। a च्या जागी आहे 1, काही नाही म्हणजे 1 असते, c च्या जागी आहे 12, 1 गुणिले 12 गुणाकार किती आला पाहिजे, 12 गुणाकार 12 आला पाहिजे व त्यांची बेरीज किती आहे, 7। तर अशा अवयव आपण सर्वप्रथम शोधावे। प्रथम गुणाकार 12 येणाऱ्या संख्या 12 गुणिले 1 6 गुणिले 2 4 गुणिले 3। तर मला सांगा मित्र, या दोघांची बेरीज 7 येऊ शकते का, नाही। या दोघांची बेरीज नाही, पण या दोघांची बेरीज 7 येऊ शकते। दोघांची बेरीज 7 येऊ शकते व गुणाकार 12 येऊ शकतो। त्यामुळे आपल्याकडे असलेले अवयव 4 गुणिले 3, पण आपल्याला दोन्ही अवयव कशामध्ये पाहिजेत, ऋणामध्ये पाहिजेत। त्यामुळे दोन्ही अवयव ऋणामध्ये मी घेत आहे। x चा वर्ग वजा 4x वजा 3x अधिक 12 बरोबर 0। त्यानंतर दोन दोन पदांची ग्रुपिंग करायची असते। ग्रुप केल्याच्या नंतर दोन पदामध्ये कॉमन असलेला घटक, आता इथे पण x चा वर्ग आहे, इथे x आहे, इथे 1 आहे, इथे 4 आहे, त्यामुळे आपण इथे x कॉमन काढू शकतो। मी x कॉमन काढल्यामुळे x ला कशाने गुणले असता x चा वर्ग येऊ शकते। x ला कशाने गुणले असता x चा वर्ग येऊ शकते। कशाने गुणू शकतो मी, x ने, राईट। इथे आहे धन, धनला कशाने गुणले असता ऋण उत्तर येते, तर ऋण। x ला कशाने गुणले असता 4x उत्तर भेटते, तर कशाने गुणायचं, 4 ने। हा झाल्याच्या नंतर दुसरा गट सोडवत असताना या जागी ऋण असेल तर इथे ऋण घ्यावे, धन असेल तर धन घ्यावे। तर इथे आहे ऋण, त्यामुळे मी ऋण घेते। आता पुन्हा मित्र, ज्या प्रकारे आपण हा गट सोडवला कॉमन काढून, त्याच पद्धतीने हा गट पण आपण सोडवायचा आहे। तर इथं 3 आहेत, इथे आहेत 12, इथे 3च्या पाड्यामध्ये 12 हा अंक आहे, त्यामुळे आपण इथे 3 कॉमन काढू शकतो। पण इथे x आहे, इथे x नसल्यामुळे आपण x कॉमन काढू शकत नाही, त्यामुळे फक्त आपण 3 कॉमन काढणार। ऋण 3 ला कशाने गुणले असता ऋण 3 x उत्तर येईल। मित्र कशाने गुणायचं, x ने। आता पुन्हा ऋण ला कशाने गुणले असता धन उत्तर येईल, कशाने गुणायचं, ऋण। 3 ला कशाने गुणले असता 12 उत्तर येईल, तर कशाने गुणायचं, 4। हा सोडवत असताना आपले हे दोन्ही गट सारखे आले पाहिजे। आल्याच्या नंतर त्या दोन्ही गटाच्या ऐवजी एकच गट आपल्याला घ्यायचा आहे, x वजा 4 उर्वरित x वजा 3 बरोबर 0। त्यानंतर येथे a b बरोबर 0, म्हणजेच a गुणिले b बरोबर 0, म्हणजे a बरोबर 0 b बरोबर 0 या गुणधर्माचा वापर करून x वजा 4 बरोबर 0 किंवा x वजा 3 बरोबर 0। x बरोबर 0 अधिक 4, x बरोबर 4। तर x ची एक किंमत भेटली आपल्याला 4, तर दुसरी किंमत बघा, x बरोबर 3। पुन्हा तर मित्र बघा,
आपण निर्माण केलेले अवयव किंवा उत्तरे हे आपले बरोबर आहेत का नाही हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगत आहे. तर बघा, आपले दोन्ही अवयव कशामध्ये पडले होते? ऋणामध्ये. तर त्याच्या अपोजिट उत्तरे असतात. अपोजिट उत्तरेमध्ये इथे ऋण असल्यामुळे दोन्ही उत्तरे आपल्याला कशामध्ये भेटतील? धनामध्ये. पुन्हा आपले अवयव काय भेटले होते मित्र? ऋण 4 ऋण 3. त्याच्या उलटे 4 3. तर बघा, याच्या जागी अंक आहे 1, तो अंकाने डिवाइड करायचं. म्हणजे 4/1 3/1 म्हणजे आपले उत्तर काय असतील? 4,3. म्हणजे आपले लास्टले उत्तर काय आहे? 4,3. म्हणजे x ची किंमत आहे 4,3. पुन्हा अजून एक स्ट्रॅटेजी आहे चेक करण्यासाठी. आपण काय करू शकतो? हे आलेल्या किमती या दोन्हीपैकी एक किंमत इथे ठेवून डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे करून हे उत्तर चेक करू शकतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा.